नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात काय 10 महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात पाहूयात। पुण्यामध्ये मोबेज हॉटेल कंपाऊंड रहिवासी आणि व्यावसायिक नागरी संघटनांकडून भव्य जाहीर निषेध सभा घेण्यात आली। या निषेध सभेला महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता। आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील निषेध सभेला भेट दिली। माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर देखील जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं। खरं तर हे मोबेज हॉटेल कित्येक वर्ष इथं अनेक लोक काम करतात, व्यवसाय करतात, वकील लोक करतात, क्लार्क करतात, टायपिस्ट करतात आणि वर्षानुवर्ष ही गव्हर्नमेंट मध्ये जमा असलेली जागा आहे। ह्याच्यामध्ये कोणतरी एक गुरु नावाची व्यक्ती येते आणि काहीतरी खरेदी करते, पोलीस खाते त्याला मदत करतोय, तहसीलदार करतोय, बिल्डरची लोक येतात, पत्र टाकतात, ते चाललंय काय? आणि या पुण्यामध्ये गुन्हेगारी आणि बिल्डर लॉबी ज्या पद्धतीनं गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम करतात त्यातला हा एक प्रकार आहे। आणि याच्यामध्ये पोलीस खात्याचे अधिकारी, महसूल खात्याचे अधिकारी आणि हे एकत्र येऊन हातात हात घालून बिल्डर लॉबीला हातात हात घालून राजकीय नेत्यांची नावं घेऊन या ठिकाणी ही मोबेज हॉटेलची जागा बळकवण्याचा प्रयत्न करतात। खरी तर ही जागा अजून महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असून सुद्धा याचे खरेदीखत कसे होतात हा महत्वाचा भाग। ह्याच्यामध्ये अनेक कंगोरे कायदेशीर, पण याच्यामध्ये गोरगरिबांची घरं तोडण्यामध्ये इतका प्रचंड प्रमाणामध्ये पोलीस फाटा, गुन्हेगार लोक, ते तुमचे बॉडीगार्ड काय येतात ते आणि अधिकारी हे हातात हात घालून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करायला निघलेत। या ठिकाणी कुमार सत्तरशी साहेब जे डॉक्टर इकडे आलेत त्याच्यावर आमचे आयडे सगळे कार्यकर्ते आणि सर्व पक्षाची लोक या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन आंदोलन केलं। आम्हाला सर्वसामान्य लोकांच्या घराचं छप्पर काढणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी इथं आलो आणि जे सरकारला हाताशी धरून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करतात त्यांची जागा दाखवण्यासाठी आता आम्ही आंदोलनाची रूपरेषा या ठिकाणी मांडलेली। आणि लाडकी बहीणची योजना तर लाडक्या बहिणी उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारमधल्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली करताना या ठिकाणी दिसतंय। या ठिकाणी धडधडीत उपमुख्यमंत्र्यांचं, गृहमंत्र्यांचे फोटो लावून ज्या पद्धतीने आम्ही गृहमंत्र्याचे लोक आहोत आणि या पद्धतीने दादागिरी करतात, पोलीस खातं या ठिकाणी खुर्च्या टाकून संरक्षण करतंय। म्हणजे याचाच अर्थ की बिल्डरच्या हातात हात घालून, नेत्यांनी हातात हात घालून ही जागा बळकवण्याचा प्रयत्न करतात। खरं तर ही जागा पाकिस्तानी माणसाची होती, काय निर्वासित आहे, बरेच यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं कोर्टाने जर ताबे घ्यायला लावले तर या ठिकाणी रहिवासी कित्येक वर्ष कायदा आहे की ज्या जागेवर 1920 पर्यंत जे लोक राहतात त्यांना एक संरक्षण कायदा आहे आणि त्या संरक्षण कायद्यामध्ये लोकांना घराबाहेरून झोपड्यामधनं काढायचा अधिकारच नाही। पण कुठल्या लेवलला चाललाय कायद्याचा काय आधार? कायद्याच्या दोन्ही बाजूनं तपासता सुईच्या बाजूने, बिल्डरच्या बाजूने, पोलिसांनी एकत्र येऊन केलेली कारवाई याचा निषेध आज आम्ही इतर केलेला आहे। आम्ही याचे प्रश्न उत्तर हे सरकारला विचारणार आहे, अधिकाऱ्यांना विचारणार आहे आणि ह्याच्या पुढे जर बळाच्या जोरावर गरिबांची घरं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जसं तसं त्यांना उत्तर देऊ। कोलकाता येथील सरकारी रुग्णालयामध्ये निवासी महिला डॉक्टरवरती बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यामधील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावरती गेले। या कृत्याच्या निषेधार्थ राज्यामधील मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह आज पुण्यात बीजे मेडिकल कॉलेजमध्ये अभयपकडून आंदोलन देखील करण्यात आलं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील एका हॉस्पिटलमध्ये जी विद्यार्थिनी होती तिच्यावर रेप करून तिचा खून करण्यात आलाय। हा जर सगळा विषय व्यवस्थित बघितला तर यामध्ये कॉन्स्पिरसी आहे असं नक्की लक्षात येतं। कारण रेप झाल्यानंतर, तिचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसानंतर ते हॉस्पिटल तोडण्यात आलं, तिथले टॉयलेट बाथरूम तोडण्यात आले आणि अशा प्रकारे हा सर्व घटनाक्रम हा लपवण्याची पद्धत त्या ठिकाणी जे ममता सरकार आणि टीएमसीचे गुंड करतात त्याच्या विरोधार्थ, त्याच्या निषेधार्थ त्या विद्यार्थिनीला न्याय देण्याच्या मागणीसाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रोटेस्ट करतोय। देशभरामध्ये नवीन कायदा आलाय परंतु अजून देखील हा कायदा कडक करावा। विद्यार्थिनी असतील, महिला असतील, त्यांच्या सुरक्षेसाठी या देशाने, या बंगालच्या सरकारने देखील पाऊलं उचलावीत। हे ममता सरकार जे आहे मागच्या 50 वर्षापासून बंगालमध्ये अशा अनेक घटना घडतात। संदेशखाली सारखी घटना असेल, बंटाळासारखी घटना असेल, ही कलकत्तामध्ये घडलेली परत एकदा घटना असेल। महिलांवर वारंवार अत्याचार ममता सरकारमध्ये या पश्चिम बंगालमध्ये होतात। त्यामुळे हे ज्या ठिकाणच्या मुख्यमंत्री महिला आहेत तरी देखील या महिला मुख्यमंत्रींना महिलांबद्दलची, विद्यार्थिनींबद्दलची सहानुभूती नाही असं लक्षात येईल। त्यामुळे ममता सरकारने देखील हा राजीनामा दिला पाहिजे। ममता बॅनर्जी हटाव अशा प्रकारचं आम्ही देखील कॅम्पेन या पूर्ण देशभरामध्ये चालवणार आहे आणि या विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी आणि या विद्यार्थिनीला न्याय देण्यासाठी आम्ही पूर्ण देशभरामध्ये रस्त्यावर उतरणार आहे।
कोलकात्यामधील विद्यार्थिनीवरती अत्याचार आणि हत्या केल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने एक दिवसीय देशव्यापी सेवा बंद संप पुकारल्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल झाल्याचं आज पुण्यामध्ये पाहायला मिळालं। हा संप रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार असून पुण्यासह संपूर्ण राज्यामधील खासगी रुग्णालयामधील तातडीच्या सेवा वगळता बाह्य रुग्ण विभाग बंद करण्यात आले। त्यामुळे तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत। शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षा रक्षक आशिष रावत विरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। तक्रारदार महिलेची 9 वर्षांची नात सकाळी 6:30च्या सुमारास शाळेमध्ये निघाली होती। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसची ती वाट बघत थांबली होती। त्यावेळेला सोसायटीमधील सुरक्षा रक्षक रावतने शाळकरी मुलीला त्याच्या घरामध्ये नेलं। तिच्याशी त्याने अश्लील कृत्य केलं। घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आजीला दिली। त्यानंतर रावत विरुद्ध विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंधक कायद्यान्वये पॉस्को गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक दिघे हे तपास करत आहेत। अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर या घोषणेला राज्यभरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। अजितदादांनी राखी पौर्णिमेपूर्वी या योजनेतील 2 महिन्यांचा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे बारामती शहरामधील महिलांनी समाधान व्यक्त करत अजितदादांना 25,000 राख्यांची भेट देखील पाठवली आहे। आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो। याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो। अनेकदा गंभीर आजारांना आपल्याला सामना करावा लागतो। ही परिस्थिती लक्षात घेता भाजपा कसबा मतदारसंघ निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या संकल्पनेमधून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या गेली 15 दिवसांपासून अविरतपणे सुरू असणाऱ्या या शिबिरामध्ये 12,692 नागरिकांनी आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यावेळेला नागरिकांना चष्म्यांचे देखील मोफत वाटप करण्यात आले। स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी आपले रक्त सांडले। त्यांच्याप्रती कृतज्ञ राहत त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य कायम अबाधित ठेवणे तसेच राष्ट्राच्या विकासामध्ये योगदान देणे आपलं कर्तव्य आहे। सैन्यामध्ये जाऊनच देशसेवा करता येते असे नाही। तुम्ही जे काम करत असाल त्यातून देशाच्या विकासामध्ये योगदान देणे ही देशसेवेचे कार्य आहे। माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी समर्पित आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती पदक विजेते भारतीय जवान रामधन गुजर यांनी पुण्यामध्ये आज केलं आहे। पुण्याच्या पुरंदर आणि बारामती तालुक्यामधील अनेक गावांना पाणी पुरवठा करणारे नाझरे धरण 100% भरलंय। या धरणाच्या स्वयंचलित सांडव्यामधून पाणी करहा नदी पात्रामध्ये यायला सुरुवात झाली असून मागील 6 ते 7 महिन्यांपासून नाझरे धरण कोरडं पडलं होतं। धरण भरल्यामुळे नागरिकांनी समाधान देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। नाझरे धरण पूर्णपणे भरल्यानंतर माजी आमदार अशोक टेकवडे, गंगाराम जगदाळे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांनी या पाण्याचं पूजन केलंय। यावेळेला कोथळेचे सरपंच जयश्री भोईटे, धोलेवाडीचे सरपंच वंदना काळाणे, राममाळाचे सरपंच वैशाली कुदळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। पुण्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे। त्यासाठी अधिकृत वेबसाईटवरती नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे। त्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे। पुणे महापालिका अंतर्गत होणाऱ्या या भारतीय प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, ट्युटर, कनिष्ठ निवासी असे एकूण 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत। सर्वाधिक पुणेकर PMPLच्या बसमधून प्रवास करतात। त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आणली। PMPL कडून एक ॲप आता विकसित करण्यात आलंय। या एका ॲपने अनेक कामे होणार आहेत। पुण्यामधील बसेस संदर्भात सर्व माहिती या ॲपवर मिळणार आहे। तसेच मेट्रोच्या तिकिटाची सुविधा देखील ह्या ॲपमधून मिळणार आहे। येत्या 17 ऑगस्टपासून हे ॲप सर्व नागरिकांसाठी सुरू होणार आहे। वेळ झाले पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची। धन्यवाद।